रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे, पाण्याच्या ग्लासवर आपण रेकीची चिन्ह काढलेली आहेत. आणि बघा आपलं हे स्थूल देह आहे आणि या स्थूल देहाच्या बाहेर आहे सूक्ष्म शरीर. तर त्या सूक्ष्म शरीरावर जी नकारात्मक ऊर्जा साठलेली असती ती काढून टाकण्यासाठी आपण अमावस्या पौर्णिमा किंवा असे काही वेगळे दिवस असतील तर त्या दिवशी आपण ऑरा क्लिनिंग करतो, नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो रेकीद्वारे. आपण सगळे ग्रेट रेकीचे प्रॅक्टिशनर आहोत, रेकी मास्टर्स आहोत, ग्रँड मास्टर्स आहोत. पण जेव्हा रेकी वैश्विक शक्ती भरभरून आपल्या हातातनं वाहत असते तर त्यावेळेस आपण जेव्हा नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो तेव्हा रेकी मेडिटेशनचे फायदे अजून होतात. म्हणून जसं नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मंगळवार, शनिवार, अमावस्या पौर्णिमा आपल्या पाण्यामध्ये आपण अंघोळीच्या मीठ टाकतो, खडे मीठ. तर त्याद्वारे नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होते, आपली चक्र क्लिनिंग व्हायला मदत होते. तर आता आपण करूया ऑरा क्लिनिंग. नेहमी ऑरा क्लिनिंग करण्या अगोदर रेकीची प्रार्थना म्हणायची, पाण्याच्या ग्लासवर रेकीचे चिन्ह काढून घ्यायचे, 5 तत्व नेहमी लक्षात घ्यायची आणि मग ऑरा क्लिनिंग करायला घ्यायचं. ऑरा क्लिनिंग करण्या अगोदर काय करायचंय, आता आपण सिम्बॉल आपण काढलेले आहेत पाण्याच्या ग्लासवर. आता आज काय करणार आहे, आपण थोडंसं हातावर सिम्बॉल काढूया. बघा डावा हात आपला हा समोर घ्यायचा आणि डावा हात समोर घेऊन बघा याच्यावर तुम्ही रेकीचे चिन्ह काढायला घ्या. या डाव्या हातावर तुम्ही ओम काढायचंय, आजचं बीजाक्षर लम काढा, मग असं काढायचंय तुम्हाला चोकुरे 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 आणि हात उभा करून तुम्हाला डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय. बघा असं. ही पण प्रॅक्टिस ठेवायची नेहमी. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशो. आधी आपण चोकुरेचं चिन्ह काढले, ज्याद्वारे काय होतं की नकारात्मक ऊर्जा आपला मार्ग मोकळा व्हायला लागतो आणि नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब राहतो. म्हणून आपण चोकुरे काढून घेतले. चोकुरे अजून पण असं आहे की कनेक्शन फ्रॉम अर्थ टू हेवन, स्वर्गाशी आपण कनेक्ट व्हायला लागतो. देवासारखं काम आपल्याकडनं व्हायला लागतं. आपल्यामध्ये असलेल्या देवत्वाचा आपण शोध घेतोय या वैश्विक शक्तीद्वारे. आता आपण चोकुरे काढले, हॉन्शा झाशोनेन काढले आणि मग सेहेकी काढून घ्यायचंय. सेहेकी पण तुम्ही काढून घ्या हातावर. सेहेकी सेहेकी सेहेकी. आणि मग कंपल्सरी सगळ्यांनी हार्टचं चिन्ह काढायचंय. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी हार्ट हार्ट हार्ट. आता आपण काय करायचंय, दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून बघा इथून आपलं चक्र आहे, सहस्त्रहार चक्र. रेकीच्या दीक्षा होतात त्या इथून सुरू होतं. त्याप्रमाणेच आपण बघा नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत. आता कल्पना करायची, डोळे सावकाश मिटून घ्या. कांचन तू नको मिटूस, कारण तुला माहिती नाही ऑरा क्लिनिंग कसं करायचं. तर आपण हात चोळून बरोबर आपण इथे ठेवलेले आहेत आणि अगदी सावकाश आपल्या सहस्त्रहार चक्रावरनं सावकाश आपले दोन्ही हात घेऊन यायचे खाली आणि आपल्या हातामधनं जी रेकी वाहतीये, जी ऊर्जा वाहतीये त्या ऊर्जाकडे लक्ष द्यायचंय. आणि आपल्या चक्रा आपण कुठे टच करत नाहीये आपल्या शरीराला. आपला ऑरा जो आहे तो असं मानण्यात येतं की आपलं स्थूल शरीराच्या बाजूला आपला ऑरा आहे आणि तिथे साठलेली नकारात्मक ऊर्जा प्रत्येक चक्रामध्ये त्यांना आपण काढून टाकतोय. म्हणजे ब्लॉकेजेस थोडक्यात आपण रेकीद्वारे काढून टाकत आहोत. ही प्रोसेस पूर्ण सगळ्यांनी एन्जॉय करायची आहे. प्रत्येक चक्रावर तुम्हाला जाणवेल की एक वेगळा तुम्हाला गरमपणा तर जाणवतच आहे, पण काहीतरी तुमच्या सूक्ष्म शरीरावर जर काही असेल तर ते निघून जात आहे. अगदी सावकाश दोन्ही हात खाली घेऊन या आणि असेच हे दोन्ही सावकाश हात बघा अनाहत चक्रावरनं खाली घेऊन यायचंय. मग मणिपूर चक्र, मग आहे तुमचे स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्यानंतर आहे मूलाधार चक्र. असं करून तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी तुम्हाला असे हात टेकवायचे आहेत. पलंगावर तुम्ही तिथे बसला असाल, कुठे जमिनीवर बसला असाल तर तिथे दोन्ही हात खाली असे टेकवा. आता चारही दिशा, त्याच्या उपदिशा, म्हणजे सगळीकडनं आपल्याला कुठूनही नकारात्मक ऊर्जेचा त्रास होऊ शकतो. म्हणून काय करायचं, आता शरीराची डावी बाजू, डाव्या बाजूने तुमचे दोन्ही हात घ्यायचे. शरीराला आपण कुठे टच करत नाहीये.
अगदी सावकाश कल्पना करा की प्रत्येक चक्रामधून आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत. आपलं सहस्त्रहार चक्र आहे, मग आज्ञा चक्र आहे, मग त्यानंतर विशुद्ध चक्र, मग विशुद्ध चक्रानंतर आहे बघा अनाहत चक्र, मग मणिपूर चक्र. अगदी सावकाश आपले दोन्ही हात आपण शरीराच्या बाजूने घेऊन येतोय आणि मग स्वादिष्ठान चक्र, मूलाधार चक्र आणि मग साईडच्या बाजूने तुम्ही परत दोन्ही हात असे टेकवायचे साईडने. आत्ता तुम्हाला लक्षात येणार नाही, पण जेव्हा आपण छान आपली सकाळची झोप होऊन जाते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या शरीरावर जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून गेलेली आहे. पाठीमागणं आपण हात असे घेऊ शकत नाही, म्हणून कल्पना करायची की आपल्या पाठीचा भाग बघण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यातल्या त्यात आपला माकड हाड म्हणजे स्पायनल कॉर्ड, त्याच्यावरनं तुम्ही दोन्ही हात असे ठेवायचे आणि अगदी कल्पना करा बंद डोळ्यांमधनं माकड हाडाला बघायचे. माकड हाड, त्याच्या आत आहे सुषुम्ना नाडी आणि त्याच्यावर आहेत आपली सगळी सक्षम चक्र. त्याच्यावरनं आपण सगळी नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत. अगदी सावकाश तुमचे दोन्ही हात घेऊन या. ज्यांची सातत्याने रेकीची प्रॅक्टिस असते त्यांना लक्षात येईल की भरभरून ऊर्जा आपल्या दोन्ही हातांमधनं वाहते. नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकत आहोत रेकीद्वारे. नको असलेले विचार, प्रत्येक चक्रामधील विविध अडथळे आपण काढून टाकत आहोत. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या जर आपल्याला कुठे काही त्रास होत असेल तर तो सगळा निघून जातोय. अगदी सावकाश दोन्ही हात खाली घेऊन या आणि परत खालच्या बाजूला तुम्ही जिथे बसलाय तिथे त्या ठिकाणी परत असे टेकवायचे. उजव्या बाजूने आता दोन्ही हात घेऊन या. उजव्या बाजूने पण तुम्ही ऑरा क्लिनिंग करत आहात. बघा उजव्या बाजूने सगळ्या दिशांनी आपण घेतलेलं आहे, चारही दिशा आपल्या शरीराच्या, आणि त्या प्रत्येक चक्रामधील नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे. अगदी सावकाश तुमचे दोन्ही हात घेऊन यायचे आहेत. शरीराला आपण कुठे टच करत नाहीये. सावकाश दोन्ही हात खाली घेऊन या आणि अतिशय सावकाश आपले दोन्ही हात उजव्या बाजूला टेकवायचे. आता हे झालं आपलं ऑरा क्लिनिंग, म्हणजे आपल्या या स्थूल शरीरावरचं आपण जो सूक्ष्म शरीर आहे त्यातल्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकली आहे. आता हलकेपणा द्यायचा आहे. आपल्या ह्या चक्रांमध्ये जडत्व आलेलं असतं किंवा ब्लॉकेजेस जरी आपण काढून टाकले तरी अजून तिथे हलकेपणा आपल्याला द्यायचा असतो. त्याला म्हणायचं ऑरा लूजनिंग. तर लूजनिंग कसं करायचं आहे, कापूस ज्याप्रमाणे पिंजतो, म्हणजे आय डोंट नो कोणाकोणाला माहिती आहे कापूस पिंजायचं, पण कापूस जेव्हा आपण घेतो शेतातनं असं आणतो तेव्हा असं असं करतात, तर त्याप्रमाणे असं करायचं आहे. तर स्टार्टिंग फ्रॉम आता 1 मिनिट आधी ऑरा क्लिनिंग झाल्यानंतर आपण काढणार आहोत रेकी स्तर 1 झालेल्यांनी ओम काढत यायचे डाव्या बाजूने उजव्या बाजूपर्यंत अर्धचंद्राकृती, आणि रेकी स्तर 2 झालेल्यांनी सेहेकीचं चिन्ह काढत या. डावीकडून काढत या. बघा सेहेकी म्हणजे संतुलनचं चिन्ह, पूर्ण संतुलन. सेहेकी सेहेकी सेहेकी. आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण संतुलन आलेलं आहे. असं काढत तुम्ही सेमी सर्क्युलर काढलेलं आहे. आता तुम्ही ऑरा लूजनिंग करणार आहे. सेमी सर्कल असा घ्या बरं का, असा आपल्या शरीरावरनं सेमी सर्कल पूर्ण असा आला पाहिजे. आणि रेकी स्तर 2 झालेल्यांनी सेहेकीचं चिन्ह काढलेलं आहे. आता ऑरा लूजनिंग करायचे. ऑरा लूजनिंगला तुम्ही हात असे घ्यायचे आणि असे घ्यायचे. एकदा असे घ्यायचे. तुम्हाला आधी सहस्त्रहार चक्रावर तुमचे हात आहेत, तिथे तुम्ही लूजनिंग करत आहात. मग तुमचं आज्ञाचक्र, तिथली नकारात्मक ऊर्जा काढून टाकायची आहे. आणि मग तुमचं विशुद्ध चक्र, आपल्या स्वतःशी संबंधित असलेलं हे चक्र, आपणच आपल्या स्वतःचे ब्लॉकेजेस तयार करून घेत असतो विविध विचारांनी, तर ते आपण ऑरा लूजनिंग करत आहोत. आता अनाहत चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन या आणि अनाहत चक्रावरचं आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत.
अनाहत चक्र झाल्यावर मणिपूर चक्र, जे आपण खाण्यामधनं विविध ब्लॉकेजेस तयार होतात ते काढून टाकत आहोत आपण. बघा, खूप महत्त्वाचं आहे आहे आपलं मणिपूर चक्र. अग्नितत्व खूप विचारपूर्वक सगळ्यांनी अन्न ग्रहण करायचं आहे. तिथलं आपण काढलेलं आहे, तिथे लुजनिंग करत आहोत आपण. त्यानंतर तुमचं स्वाधिष्ठान चक्रासमोर पण असेच हात करा. जलतत्वाशी संबंधित शरीरात जर कुठे जलतत्व कमी पडत असेल तर ते आपण तिथले ब्लॉकेजेस आपण काढून टाकतोय, हलकेपणा देतोय आपण त्या जलतत्वाला. आणि मग त्याच्यानंतर आहे आपलं मूलाधार चक्र. त्या मूलाधार चक्रामध्ये पण आपण पृथ्वी तत्व स्वरूपामधील विचारांमध्ये काही नकारात्मक ऊर्जा अडकून असतील तर त्याला आपण हलकेपणा दिलेला आहे. आता दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. आपल्या तळहातामधला गरमपणा आपल्या दोन्ही डोळ्यांना मिळत आहे. खूप आभार मानायचे आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे. आता दोन्ही बोट असे घ्यायचेत आणि दोन्ही बोटांनी घेऊन तुमच्या कानाला असा मसाज करत या साईडनी, आणि कानाचे जे लोब्स आहेत खाली ते ओढायचेत असे. बघा, इथे पॉईंट्स आहेत तुमच्या मेंदूला कनेक्टिंग पॉईंट्स. परत एकदा हीच क्रिया करा. परत असं ओढायचं. मग नंतर हे इंडेक्स फिंगर दोन घ्या आणि इंडेक्स फिंगर घेऊन कानाच्या बरोबर मागच्या साईडला तुम्हाला चोळायचं इथे, ज्याद्वारे तुमचे मेंदूला कनेक्टिंग ज्या व्हेन्स आहेत त्या रिलॅक्स होतात. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे.